माझे नाव ईश्वरी आप्पासाहेब कटकुरे. मी आता 5वीत शिकते. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. निडर, शूर, स्वाभिमानी, कर्तृत्व नसणारी ही महिला. त्यांनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्या पावलात पाऊल ठेवून स्त्री शिक्षणाचे रोप रोवले. ते रोप उगत असताना त्याच फळाचं रूपांतर होईपर्यंत हा प्रवास खूप कठीण असा होता. त्या तल्ल्या करणाऱ्यांच्या पिता कडकडल्या. त्याने बऱ्याचदा हे रोप अंकुरित होण्याआधीच कोमेजू केले. पण पुन्हा पुन्हा रक्ताचं पाणी या बीजाला फुलवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले आणि कालांतराने रोपाचं फुलात आणि फुलाचं फळात रूपांतर झालं. आज मी ईश्वरी कटकुरे स्त्री शिक्षण घेते. मी याच रोपाचं फळ आहे ते श्रीफळ म्हणतो ना आपण, ते नव्हे पण स्त्री शिक्षणाचं श्रीफळ म्हणता येईल मला. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे कित्येक मुली स्वावलंबी होत आहे, शिक्षण घेत आहे आणि स्वप्न देखील पूर्ण करताय. पण सावित्रीबाईंचा हा प्रवास सोपा होता हा प्रश्न मला देखील पडतो. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज कित्येक मुली शिकताय. तेव्हा सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची बीज रोपण्याचं ठरवलं. तेव्हा त्यांच्या अंगावर शेण दगड फेकली गेली. तेव्हाही परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत अशीच होती. तेव्हा शेण फेकली जात होती, आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. मुळात स्त्रीची दुश्मन असते या बाबतीत. शिक्षण घेणं प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. संधी मिळाली आहे तर याचं सोनं करणं आपल्या हातात आहे मुलींनो. जय हिंद, जय भारत.